भूमिपुत्र आहे. आमची जी महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती संस्कृती एक दृष्टिकोनातून ते कसा वापर करता तुम्ही हे बघितलंय. काय झाला होता, तो एक ठेलावाला होता, तो काही फल विक्रेता, तो काय कोणता फल था वो, फ्रूट खरबूजा तो विकत होता. तो विशाल गवली तिकडे आला आणि त्याला विचारला की भाई 60 रुपये नहीं मुझे 50 रुपये में दे. अब ते 50 रुपये में त्याला परवडत नव्हता, त्याने सांगितलं 60 रुपये ही होता. तर त्यांनी जोर जबरदस्ती केली की जर तू नाही देणार तर तू हे मराठी तू बोल, तू महाराष्ट्रामध्ये राहतो आणि तू मराठी नाही बोलणार, तर तू पहिल्यांदा का नाही बोलला. एक दुसरी, तो जोर जबरदस्ती करून तो सांगत होता की जर तू नाही करणार तर 1 घंटे में पूरा मुमरा बंद करा दूंगा. हे कोणती, हे काय काय चाललं काय महाराष्ट्रामध्ये. हे आहे आमची संस्कृती. आमच्या मुंब्राचा तुम्ही इतिहास बघाल तर तुम्ही बघा की कसं 92चा मागे आजपर्यंत काय असा थेट निर्माण झाला का, मला विचारायचं तुम्हाला. असं काही झालंय का मुंब्रामध्ये? नाही झालंय. तर हे जे लोक आहे, हे लोक थेट निर्माण करण्याचा हे प्रयत्न करतोय, त्याला म्हणजे थांबवण्याचा SDPI ग्राउंड मध्ये आहे पहिलं. दुसरी, तुम्ही जर बघाल तर जितेंद्र आव्हाड सांगतोय कि एक जगह पे उन लोगों ने उसने मराठी बोलने पे फोर्स किया तो उसके ऊपर आपने केस किया, और ये हिंदी बोलने पे जोर जबरदस्ती करके इनके ऊपर भी केस होना चाहिए. तर हे कसं काय प्रकरण काय चाललंय, तुम्ही त्याच्यावर एनसी करतोय. आणि हे जे संरक्षक आहे, जे आमचे भीमराव आंबेडकर साहेबांनी जे कॉन्स्टिट्यूशन दिलं आहे आर्टिकल 19 मध्ये फ्रीडम ऑफ स्पीच आहे, तर प्रत्येक नागरिक आपल्या भाषात जे काही आपले जीवन सोय करू शकतो. पण आता हे जबाबदारी आमची आहे की तुम्ही जबरदस्ती आम्हाला सांगणार की तू मराठीमध्ये बोल. ते काय चाललंय आमचं महाराष्ट्र आणि आमच्या मुंब्राचा ही जी संस्कृती आहे ते थेट निर्माण जे करत आहे त्यांना आम्ही एक आवाहन करतोय की जर असं काही झालं तर आमचे भीमराव आंबेडकरांनी जी आम्हाला कॉन्स्टिट्यूशन दिलं आहे, आमचे जे राईट आहे, तर आम्ही हे कोर्टमध्ये प्रोड्यूस करू. कुठली FIR नोंद झाली? एक 351 केली आहे आणि 352/2 त्यांनी रजिस्टर केली आहे. त्याच्यावर विशाल गवली, ते पण आमचा महाराष्ट्राचा माणूस आहे, त्याच्यावर NC करतोय आणि आमच्या माणसावर FIR करतोय. जो यहाँ पे फसाद क्रिएट करने की कोशिश किया उसके ऊपर NC हो रही, जो फसाद को रोकने की कोशिश किया, लोगों के मार खाने से उसको बचाया, उसके ऊपर FIR हो रही. ये कैसा कानून है? लोग बोलते कानून अंधा है, अब वो दिखाई में आ रहा है कि कानून अंधा है. तो ये ऐसा नहीं होना चाहिए, ये बहुत गलत बात है. और इसको रोक पुलिस ही लगाएगी कि पुलिस पूरी कानून की जब तक आप पूरी तफ्तीश ना करे, पूरी सर्च ना करे कि कौन गलत है, उसके पहले FIR करना नहीं चाहिए. क्या बेस पे हमारे कैडर्स के ऊपर आपने FIR कर दिए? अगर हमारे कैडर वहां से भी चले जाते, जैसे आम पब्लिक चल रही थी, भाई चले आते, बोले छोड़ो इन लोग का धंधा, तो क्यों आता वो लड़के का? कौन उसका जिम्मेदार होता? फिर आप किसके ऊपर FIR करते? फिर वही हॉकर्स के ऊपर, बेचारे गरीब के ऊपर आप FIR करते, उसको सजा दिलाते, सब कुछ करते. हमारे कैडर्स ने अच्छा काम किया तो आपको उसको अवार्ड देना चाहिए, उसको बुला के सत्कार करना चाहिए कि वो या हिंदू मुसलमान माहौल जो बिगड़ने वाला था उसको उसने बचाया, वो बच्चे को मार खाने से बचाया, उसको आपको वो सत्कार करना चाहिए. तो उसके ऊपर तुम FIR कर रहे, और FIR के बाद तुम उसको हाथ पकड़ के धक्का दे रहे हमारे कैडर को. एक जो कैडर हमारा अवेलेबल नहीं है उसके ऊपर झूठी FIR कर रहे. ये कौन सा आपका तरीका है काम करने का? आप मुंब्रा पुलिस को भी जितने भी इंसिडेंट देखोगे, जितने भी इंसिडेंट, सारे इंसिडेंट में भले वो अनकॉन्स्टिट्यूशनल स्लोगन बोलना हो, चाहे वो मस्जिद की मीनार पे चढ़ के मीनार तोड़ना हो, या फिर यानी कि कोई वेपन्स यूज करना हो, जैसे कि अभी आपने देखा कि एक गन यूज कर रहा था वो एक मैटर में. तो ये सारे जितने भी इंसिडेंट होते हैं, तो इसमें जब वो कल्प्रिट पकड़ा जाता है तो वो ये ऐसा क्यों कहानी सामने आती है कि वो मेंटली किल्ड है, वो मानसिक उसका संतुलन बिगड़ा हुआ है. तो ये बोल के क्या केस को हल्का करना चाहते हैं? तो क्या यानी कि वो जो एक्ट करने से पहले उसको ट्रेनिंग कौन दे रहा है? और ये सारी चीजें आप जितने भी केसेस उठा के देख लो, जितने भी इंसिडेंट हुए, तो उसमें यही कहा जाता है कि वो मानसिक संतुलन उसका खराब है. तो ये कौन सी हिपोक्रेसी है, ये कौन सा यानी कि आप मैटर सामने लेके आते हो और एक जगह पे जो कि संविधान रक्षक है वो भक्षक बन जाते हैं, और ये जगह पे उनको एक अपना क्लियर स्टैंड लेना चाहिए. जिनका कोई धर्म नहीं होता वो आज यानी एक धार्मिक भावनाओं को लेके एक जगह पे NC करते हैं, एक जगह पे FIR करते हैं. क्या हमारे यहाँ के MLA साहब को ये चीज समझ में नहीं आती कि आप यानी कि ना कॉन्स्टिट्यूशन की बुक लेके खड़े होते हो, राहुल गांधी के सपोर्ट में चलते हो, और आज आप यानी कि इस तरीके से ना मीडिया बाइट देते हो, आप ये कहते हो कि भाई इसके ऊपर भी होना चाहिए, उसके ऊपर भी होना चाहिए.
आपने कौन सा इंसाफ का मामला किया? ये मामला तो जबान का था ना, इसमें धर्म कहाँ से आ गया? तो वही यानी कि एक एंगल देने की क्या जरूरत है इसमें? बस यही है, बस आपको मैं जाते तो यही बोलूंगा, ओय आम्ही मराठी माणस, भाषेच्या नावावर द्वेष नको, भाषेने प्रेम आणि बंधुभाव निर्माण करा, मराठीबद्दल जनजागृती करा, मराठीचे महत्व सांगा.